Okay. Okay, thank you, Brother Charles. Greetings to you, Brother Dongri. या मीटिंगला आपण आता सुरुवात करूया. And to everyone who has been able to join us, I send you greetings from England. आपण सर्वजण या कार्यक्रमात जे सहभागी झालेले आहात, विद्यार्थी विद्यार्थिनी, इंग्लंड देशामधून मी तुम्हाला प्रभूच्या नावामध्ये शुभेच्छा देतो. Yeah, my name is Roger Jacobs, and I've been doing these online teachings for 2 or 3 years now. आणि माझं नाव रॉजर जेकब आहे आणि ऑनलाईन अध्यापनाचं काम मी अनेक वर्ष करतो आहे. So I'm happy to be with you today. आज तुम्हाबरोबर असण्यामध्ये मला खूप आनंद आहे. So apologies for late start. आणि आज जर आपल्याला क्लास सुरू करण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. So without further delay, I'm going to pray and then we will start the lesson. आपण प्रार्थना करूया आणि आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाला सुरुवात करूया. All right, so let's pray. Father, we thank you for this time that you've given us. प्रभू, जो वेळ आज तू आम्हाला दिलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. To study your word together. एकत्रितरित्या तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी. Pray that your Holy Spirit will open our eyes. तुझ्या पवित्र आत्म्याला आमचे आंतरिक नेत्र उघडू दे. And to help us to see the truth of Christ. ख्रिस्तामधील सत्य आम्हा प्रत्येकाला जाणून येऊ दे. Lord, we want to do everything for your glory. सर्व काही तुझ्या गौरवासाठी होऊ दे. We pray that your name will be magnified during this time. या वेळेमध्ये तुझ्याच नावाचं केवळ गौरव होऊ दे. We commit all to you now in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. Amen. आमेन. आमेन. Amen. So for this week and the next 3 weeks, so 4 sessions altogether, we are looking at the prison epistles. आणि या आठवड्यामध्ये आणि पुढच्या 3 आठवड्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये आपण पाऊल तुरुंगात असताना त्याने लिहिलेली जी पत्र आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. These are 4 letters written by the Apostle Paul. आणि पौलानं तुरुंगामध्ये कैदेत असताना ही 4 पत्र लिहिली. And they were written during his imprisonment in the city of Rome. आणि रोम या शहरामध्ये तुरुंगामध्ये असताना पौलानं या पत्रांचं लेखन केलं. And the 4 letters are Ephesians, Philippians, Colossians, and Philemon. आणि ही 4 पत्र कोणकोणती आहेत? फिलिपिकरास पत्र, इपिस्करास पत्र, कलस्सैकरास पत्र आणि फिलोमिनाला पत्र. And as I said, he wrote these while he was in prison. आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं की संत पाऊल तुरुंगामध्ये कैदेत असताना त्यानं या पत्रांचं लेखन केलं. And this was the time when he was in prison in Rome that we read about in Acts chapter 28, especially the second part of the chapter. आणि प्रेषितांचे कृत्य याच्या 28व्या अध्यायामध्ये पौलाच्या तुरुंगवासाविषयी आम्ही वाचतो. You see in Acts 28, it says in verse 17 that verse 16, when they came to Rome, the centurion delivered the prisoners to the captain of the guard, but Paul was allowed to live by himself with a soldier that kept him. आणि प्रेषितांचे कृत्य 28:16 मध्ये आम्ही वाचतो, आम्ही रोम शहरात गेल्यावर शताधिपतीने बंदीवानास सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. आमेन. But when he was in prison, he did not do nothing. आणि तुरुंगामध्ये कैदेत असताना संत पाऊल असा रिकामाच बसला नाही.
You see, in verse 30 and 31, he stayed 2 whole years in his own house. 30व्या वचनात आपण वाचतो की संत पाऊल आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष राहिला. And in verse 31, he was preaching the kingdom of God. आणि 31व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तो धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे. And he was teaching the things which concern the Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी संत पाऊल इतरांना शिकवित असे. So even though he was in prison, it did not stop him doing the work of God. आणि तुरुंगामध्ये कैदेमध्ये असताना देखील देवाच्या राज्याचं सेवा कार्य करणं की पौलाने थांबवलं नाही. So he was preaching and teaching, but also writing letters. आणि मग तुरुंगात असताना देखील संत पाऊल शिक्षण देत होता, तो लोकांना संदेश देत होता आणि तो अनेक मंडळांना, अनेक व्यक्तींना पत्र लिहून देवाच्या सेवा कार्यामध्ये सहभागी होता. And the first letter we're going to look at is the letter to the church in Ephesus. आता पहिलं जे पत्र आम्ही पाहणार आहोत ते म्हणजे पौलाचं इफिस येथील मंडळीला लिहिलेले पत्र, इफिसकारास पत्र. So let's turn to the book, the letter to the Ephesians. आणि इफिसकाराच्या पत्राकडे आता आपण वळूया. And this letter is one of the, I can call it one of the richest pieces of truth in the New Testament. आणि मी या पत्राला असं म्हणेन की नव्या करारामध्ये असलेला सत्याचा एक खजिना असलेलं असं हे पत्र आहे संत पौलाचं. Some of its teachings are the deepest teachings we have. आणि यामध्ये जे शिक्षण आहे ते अतिशय खोलवरचं शिक्षण संत पौलानं मंडळीसाठी लिहिलेलं आहे. And the whole main subject of the letter is our inheritance in Christ. आता या इफिसकाराच्या पत्राचा जो मुख्य विषय आहे तो असा आहे की ख्रिस्तामधील आम्हा विश्वासणाऱ्यांचा जो वारसा आहे किंवा जे वतन आहे त्याविषयीचं हे पत्र आहे. So our inheritance in Christ. ख्रिस्तामधील आमचा आध्यात्मिक वारसा. So let's look at some of the things of that inheritance. आणि या वारशा संबंधीच्या काही गोष्टी आता आपण पाहणार आहोत. This is what Christ has made available to us who believe on his name. आणि ख्रिस्तानं त्याच्या नावावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे किंवा पाचारण केलेलं आहे. Right, the first thing we see is in chapter 1 verse 3. पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो. It says that God has blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. Notice it says spiritual blessings, not material blessings. आणि या ठिकाणी एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक आशीर्वादासंबंधी आहेत, भौतिक आशीर्वादासंबंधी नाहीत. The second thing we see is in verse 4. चौथ्या वचनामध्ये दुसरी एक गोष्ट आम्ही पाहतो. That we have been chosen in him, that is in Christ, before the foundation of the world. त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. आमेन. So that we should be holy and without blame before him in love.
यासाठी की आम्ही ख्रिस्तामध्ये पवित्र आणि निवडलेले असे असावे. The third thing we see in verse 5 5व्या वचनामध्ये आम्ही तिसरी गोष्ट पाहतो. it says that we have been adopted to be children by Jesus Christ to himself. आणि आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे दत्तक होण्याकरता पूर्वीच नेमून ठेवण्यात आले होते. We can say that we have been brought into the family of God by Jesus Christ. आणि आम्हाला दत्तक घेतले आहे याचा अर्थ की देवाच्या कुटुंबामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा प्रवेश झालेला आहे. आमेन. We may not have a family on earth, कदाचित पृथ्वीवर आम्हाला कुटुंबाचा वारसा असणार नाही आपल्यापैकी काही जणांना, but in Christ we've been brought into the family of God. पण प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाच्या कुटुंबामध्ये प्रवेश मिळालेला आहे. Not as a servant, but as a son and daughter of the living God. आणि देवाच्या कुटुंबामध्ये देवाचे सेवक म्हणून विश्वासणाऱ्यांचा प्रवेश झाला नाही, तर देवाची लेकरं, देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून ख्रिस्ताच्या द्वारे आमचा देवाच्या कुटुंबामध्ये प्रवेश झालेला आहे. This is all part of the inheritance that we have in Christ. आणि ख्रिस्तामध्ये जो आमचा वारसा आहे. And in verse 6, another thing, the fourth thing, it says, we have been made accepted in the beloved. आणि 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ख्रिस्तामध्ये किंवा ख्रिस्त म्हटलेला जो प्रियकर आहे त्याच्यामध्ये देवाने आमचा स्वीकार केलेला आहे. आमेन. God, through Christ, accepts us. He does not reject us. देवाने ख्रिस्ताच्या द्वारे आमचा स्वीकार केलेला आहे. देवाने आम्हाला नाकारलेलं नाही किंवा दूर केलेलं नाही. This is a wonderful inheritance indeed. आणि हा खरोखरच अत्यंत महान असा वारसा आम्हाला लाभलेला आहे. How are we accepted? कशा प्रकारे देवाने आमचा स्वीकार केलेला आहे? In verse 7, we are being accepted because of the redemption through the blood of Jesus. 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सांडलेल्या त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. म्हणजे आमच्या अपराधांची, पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. आमेन. So we have redemption through his blood and the forgiveness of sins. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे आम्हाला मुक्ती मिळालेली आहे आणि आम्हाला अपराधांची किंवा आमच्या पापांची क्षमा देखील मिळालेली आहे. Now, did we earn all this by our own achievements? आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही स्वतः काय प्रयत्न केलेले आहेत काय? काय किंमत मोजलेली आहे काय? No, we did not earn it. आणि या सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठी आम्ही कोणतीच किंमत मोजलेली नाही. आम्ही काहीच प्रयत्न केलेले नाहीत. It is all according to the riches of his grace. Verse 7. आणि केवळ त्याच्या विपुल कृपेच्या द्वारे या सर्व गोष्टी आम्हाला मोफत मिळालेल्या आहेत. This is what God has done for us. It is not what we do for God. आम्ही देवासाठी काय केलेलं आहे असं नव्हे, तर या सर्व गोष्टी देवानं
आमच्यावरील प्रीतीच्यामुळे आमच्यासाठी केलेल्या आहेत. This is the riches of his grace. आणि त्याच्या कृपेचं हे जणू काय वैभव असं आहे. And all of this is made real to us by the work of the Holy Spirit. आणि या सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा आम्हाला खात्रीने जाणवून देतो किंवा समजावून देतो. In verse 13, it talks about once at the end of the verse, once we have believed, we were sealed with the Holy Spirit of promise. 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ज्यावेळेला आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेला पवित्र आत्मा आमच्यावर त्याचा शिक्का मारतो. आमेन. God takes all of this inheritance and makes it ours through the work of the Holy Spirit. देवानं आम्हाला देऊ केलेला वारसा म्हणजे या वारशातील सर्व गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे देव आम्हाला देतो किंवा देव आम्हाला त्याची जाणीव करून देतो. And then from verse 17 to verse 23, we have a prayer of the Apostle Paul. आणि 17व्या वचनापासून 23व्या वचनापर्यंत संत पौलाची मंडळीसाठी करण्यात आलेली प्रार्थना आम्हाला समजते. And it is good to see what he prays for. आणि संत पौलानं इफिसेतील मंडळीतील विश्वासणाऱ्यांसाठी कशा प्रकारे प्रार्थना केली हे माहित करून घेणं हे महत्वाचं आहे. He does not pray that they should be healed from sickness. संत पौलानं अशी प्रार्थना केली नाही इफिसेतील मंडळीतील सर्व आजारी बरे होऊ दे. He does not pray that they should be rich with money. पौलानं अशी प्रार्थना केली नाही तेथील विश्वासणाऱ्यांना भरपूर पैसा अडका मिळू दे. He does not even pray that he should be released from prison. आणि स्वतःची तुरुंगातून मुक्तता व्हावी याचे देखील संत पौल त्या प्रार्थनेमध्ये आठवण करत नाही. He prays in verse 18 that the eyes of our understanding should be open. 18व्या वचनामध्ये संत पौलाचे प्रार्थनेत काय संत पौल म्हणतो की तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती आणि त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी हे तुम्ही समजून घ्यावे. आमेन. He prays that we should see all the truth in Christ. आणि संत पौल प्रार्थना करतो आहे की ख्रिस्तामधील सर्व सत्य आम्हाला दिसावं, आम्ही ते जाणून घ्यावं. He prays that we should know these things. थोडक्यामध्ये त्या सर्व गोष्टी आम्ही समजून घ्याव्यात. Many Christians can be spiritually blind. अनेक ख्रिस्ती विश्वासणारे आत्मिक दृष्टीनं जणू काय अंध असतात. Paul is praying that we should know and understand the glory of our inheritance in Christ. आणि संत पौल प्रार्थना करतो आहे की आमचे अंतःचक्षु म्हणजे आमचे आंतरिक नेत्र उघडावेत आणि आमच्या वारशाच्या वैभवाची समृद्धी काय आहे हे आम्ही पाहावं किंवा हे आम्ही जाणून घ्यावं. आमेन. He prays that we should know where we have been taken from and what we have been brought into. संत पौल प्रार्थना करतो आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येण्यापूर्वी आम्ही कोणत्या ठिकाणी होतो
आणि आता प्रभू येशू आमचा तारणारा झाल्यानंतर आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत आणि आमच्याजवळ काय काय आहे हे आम्ही जाणून घ्यावं, अशी संत पौल प्रार्थना करतो आहे. आमेन. We are not saved just so that we should go to a church. आणि आम्ही मंडळीमध्ये एकत्रितरित्या उपासनेला जावं यासाठी आमचं तारण करण्यात आलेलं नाही. Now, we should meet with other believers. That is right and good. सहभागितेसाठी आम्ही प्रत्येक प्रभुवारी रविवारी एकत्र येऊन प्रभूची आराधना करावी, हे चांगलं आहे. But we must understand where God has brought us to in heavenly places in Christ. आणि ख्रिस्तामध्ये देवानं आम्हाला आध्यात्मिक रीतीनं कोणकोणत्या गोष्टी देव केलेल्या आहेत आणि कोणत्या ठिकाणी आम्हाला त्यानं आणलेलं आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. And in chapter 2, he shows us where we have come from. दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आम्ही कोठून ख्रिस्ताकडे आलेलो आहे या संबंधी संत पौल लिहित आहे. So in verse 1, it talks that about we were once dead in trespasses and sins. पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. We were spiritually dead. आत्मिक रीतीने आम्ही मृत होतो. We were living according to the world. आम्ही जगाच्या चालीरीतीप्रमाणे जीवन जगत होतो. And we were under the power of Satan. आम्ही सैतानाच्या साम्राज्यामध्ये सैतानाच्या अधिपत्याखाली जीवन जगत होतो. It says in verse 2, it calls Satan the prince of the power of the air. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही सैतानाविषयी वाचतो की सैतान हा अंतरिक्षातील राज्याचा अधिपती किंवा राजा असा आहे. And we were under his power. आम्ही आमचं तारण होण्यापूर्वी सैतानाच्या अधिपत्याखाली किंवा सामर्थ्याखाली होतो. So we did things according to our own lusts and desires. आणि आमच्या इच्छेप्रमाणे आणि आमच्या वासनेप्रमाणे जगामध्ये आम्ही गोष्टी करत होतो. And because we were doing that, we were under the sentence of punishment. आणि सैतानाच्या अधिपत्याखाली सर्व गोष्टी पाप आम्ही करत असल्यामुळे आम्ही देवाच्या नियमशास्त्राच्या किंवा देवाच्या त्याचे आज्ञा मोडल्यामुळे दंडास पात्र असे ठरलो होतो. We were guilty and under condemnation. आम्ही अपराधी होतो आणि आम्ही दंड होण्यासाठी पात्र असे ठरले होतो. We were, as it says in verse 3, we were children of God's righteous anger. आणि तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाच्या क्रोधाची प्रजा, म्हणजे सैतानाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे देवाचा क्रोध आमच्यासाठी जणू काय राखून ठेवण्यात आलेला होता. But also in verse 12, we were without Christ, we were strangers and foreigners. 12व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आम्ही ख्रिस्ता विरहित असल्यामुळे इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे परके आशाहीन असे जीवन जगत होतो. And also in verse 12, it says that we were those who had no hope. आणि 12व्या वचनामध्ये हेही आम्ही वाचतो
की सैतानाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे आम्हाला आयुष्यामध्ये कोणतीही आशा नव्हती. It's a terrible thing to have no hope. आणि एखाद्या व्यक्तीला कोणतीच आशा नसणं ही फार भयंकर गोष्ट आहे. But this is what we were like without Christ. आणि ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये नव्हता त्यावेळेला अशा प्रकारचं जीवन आम्ही जगत होतो. But God has quickened us. He has made us alive together with Christ. Verse 5. पाचव्या आम्ही पाहतो, ख्रिस्ताबरोबर देवाने आपल्याला जिवंत केले. In verse 6, he has raised us up together. 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्त जेव्हा मरणातून उठवला गेला त्यावेळेला त्याच्याबरोबर आम्ही उठवले गेलेले आहोत. And in verse 13, we who were far off, we've been brought near to God by the blood of Christ. आणि 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पूर्वी तुम्ही जे दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे देवाच्या जवळचे असे झालेले आहात. आमेन. He has broken down every barrier, verse 14. 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे पवित्र देवाच्या आणि आमच्यामध्ये असलेली प्रत्येक आडभिंत तोडून टाकली. And in verse 16, he has joined us together to God by the cross. आणि 16व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे देवाचा आणि आमचा जणू काय समेट केला. These are amazing things that God has done in Christ. आणि ह्या अद्भुत गोष्टी ख्रिस्ताच्या द्वारे देव पित्याने आमच्यासाठी केलेल्या आहेत. This is all part of salvation. आणि ह्या सर्व गोष्टी आमच्या तारणाचाच एक भाग आहेत. And in verse 8, it is done not by us, but by the grace of God. आणि 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की हे आमच्या कोणत्याच प्रयत्नाने झालेले नाही, हे केवळ कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे देव पित्याने केलेले आहे. हे देवाचे मोफत दान असं आहे. आमेन. And it is done by faith. आणि हे विश्वासाच्या द्वारे करण्यात आलेलं आहे. But not our faith, but the आमच्या faith, विश्वासाच्या द्वारे नाही. not our faith, but the faith that is a gift of God. आणि देवानं आम्हाला जे विश्वासाचं दान दिलेलं आहे त्याच्याद्वारे हे सर्व घडून आलेलं आहे. It is all God's free gift to us. आणि या सर्व गोष्टी देवाच्या आमच्यासाठी मोफत देणगी दाखल देण्यात आलेल्या आहेत. And God did all of this because he loves us. आणि देवानं हे सगळं आमच्यासाठी का केलं? कारण देव आमच्यावर प्रीती करतो. God did not want us to be lost and dead in trespasses and sins. आमच्या पापामध्ये आम्ही मृत असावं, आम्ही सैतानाच्या अधिपत्याखाली असावं आणि शेवटी पापाचं वेतन जे मरण नरक आहे तिथं आम्ही जावं अशी देवाची इच्छा नाही. And God did not want us to be under the power of Satan. आणि देवाची इच्छा नाही की आम्ही सैतानाच्या अधिपत्याखाली राहावं. He has saved us through the riches of the grace of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या समृद्धीच्या द्वारे देवानं आम्हाला तारलेलं आहे किंवा आमचं तारण करण्यात आलेलं आहे.
and he has brought us into his household. आणि देवानं त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या घराण्यामध्ये आमचा समावेश केलेला आहे. As you see in verse 19, we are no longer strangers and foreigners, but fellow citizens with all saints in the household of God. आणि 19व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आमेन. And this incredible work of grace Paul was making known to the world. आणि जगाला या कृपेच्या द्वारे देवानं केलेल्या अद्भुत गोष्टी कळाव्यात, यासाठी संत पावलाने या सर्व लिहून ठेवलेल्या आहेत. He wanted everyone to know the inheritance that we have in Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कोणकोणत्या आध्यात्मिक गोष्टी देवाच्या वारशाच्या द्वारे मिळालेल्या आहेत हे आम्ही जाणून घ्यावं, ही संत पावलाची इच्छा आहे. And to this end, in chapter 3, verse 7, Paul was made a minister. आणि याच गोष्टीसाठी 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की जे कृपेचे दान मला देण्यात आले होते, मी त्या सुवार्तेचा सेवक झालेलो आहे. He was made a minister of the gospel, not by men, but by God. आणि मनुष्यानं संत पावलाला कृपेचे सेवक बनवलेले नाही, तर देवानं संत पावलाची निवड करून त्याला सेवक बनवलेलं आहे. And it was not according to his power, but according to the effectual working of the power of God. आणि पावलाच्या सामर्थ्याच्या द्वारे हे घडलेलं नाही, तर देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे हे घडलेलं आहे. And because of this grace, he wanted, verse 8, to preach among the nations the unsearchable riches of Christ. आणि देवानं संत पावलाला निवडलेला आहे, नेमलेला आहे. म्हणून 8व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो की ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी, यासाठी माझ्यावर ही कृपा देवानं केलेली आहे. आमेन. So when he preached Christ, God's power worked through him. ज्यावेळेला संत पाऊल ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असते, त्यावेळेला देवाचं सामर्थ्य संत पावलाच्या सेवेमध्ये लोकांच्यावर उतरून येत असे. To make all men see the fellowship of the mystery, verse 9. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था सर्व लोकांना समजावी, यासाठी. So that in verse 10, he may demonstrate to principalities and powers in heavenly places the manifold wisdom of God. 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. आमेन. When you are saved, ज्या वेळेला तुमचं तारण होतं, you are not only demonstrating the grace of God to your family and friends, तुम्ही देवाची कृपा आपल्या कुटुंबातील लोकांना किंवा आपल्या मित्रमंडळींना दाखवता एवढंच नव्हे, तर you are demonstrating the grace of God to principalities
in heavenly places. तुमच्या तारणाच्या द्वारे तुम्ही देवाची कृपा स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना देखील दाखवून देता. आमेन. You are demonstrating to demons and all kinds of creatures the power of the blood of Christ and the grace of Christ. आणि तुमच्या तारणाच्या द्वारे तुम्ही सैतान आणि दुरात्मे यांना देवाच्या कृपेचं सामर्थ्य, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सामर्थ्य हे जणू काय आपल्या तारणाच्या द्वारे दाखवून देता. You are showing to all the world what Christ can do when someone believes in him. आणि ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये देव आणि ख्रिस्त कशा प्रकारे कार्य करतो हे तुम्ही जगाला जणू काय दाखवून देता. You are showing that God has the power to save you and to change you into a different kind of person. आणि तुम्ही तुमच्या तारणाच्या द्वारे देवाचं सामर्थ्य काय आहे? देवाचं सामर्थ्य हे मानवाचं परिवर्तन करण्यासाठी, मानवामध्ये बदल करण्यासाठी समर्थ आहे याची साक्ष जणू काय जगाला दाखवून देता. And when Paul is teaching this, he starts to pray again. आणि याचं शिक्षण देताना संत पौल पुन्हा प्रार्थना करतो आहे. In chapter 3, verse 14, this is his second prayer. तिसऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये ही दुसरी प्रार्थना आम्हाला आढळते. In chapter 1, we saw the first prayer of Paul. This is now the second prayer. इपिस्कराच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही संत पौलाची पहिली प्रार्थना पाहिली. आता या तिसऱ्या अध्यायामध्ये संत पौल दुसऱ्यांदा प्रार्थना करतो आहे. And again, it is good to see what he is praying for. आणि पुन्हा संत पौल कोणकोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे हे पाहणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. Right, verse 16, he is praying that we should be strengthened with might by his spirit in the inner man. आणि 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. आमेन. In verse 17, he prays that Christ may live in your hearts by faith. 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. He also prays in verse 17 that we should be rooted and grounded. We should have foundations in love. 17व्या वचनामध्ये पुढे आम्ही वाचतो की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असावे. In verse 18, he prays that we should understand. 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवानं जी आमच्यावर प्रीती केली त्या प्रीतीची महानता आम्ही समजून घेतली पाहिजे. And in verse 19, he prays that we should know the love of Christ. आणि 19व्या वचनामध्ये पुन्हा आम्ही पाहतो की बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती आम्ही ओळखून घेतली पाहिजे. Again, he prays that we should know. संत पौल पुन्हा प्रार्थना करत आहे की आम्हाला या गोष्टी माहित करून घेतल्या पाहिजेत, आम्ही त्या समजून घेतल्या पाहिजेत. And that also in verse 19, that we should be filled with the fullness of God. आणि 19व्या वचनामध्ये पुढे आम्ही वाचतो की देवाच्या सर्व पूर्णते इतके आम्ही परिपूर्णरित्या भरले जावे.
Is your life full of the fullness of God? तुम्हा प्रत्येकाचं जीवन ख्रिस्ताच्या पूर्णतेनं भरलेलं आहे का? Do you know the love of Christ? देवाच्या प्रीतीच्या विषयी तुम्ही पूर्ण समजून घेतलेला आहे का? Is Christ living in you? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या मध्ये जीवन जगत आहे का? In your inner person, are you strengthened by Christ? तुमच्या आंतरिक मनुष्य जो आहे तो ख्रिस्तामध्ये बळावलेला आणि सामर्थ्य पावलेला असा आहे का? Do you know the strength of the Holy Spirit in you? तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याचा सामर्थ्याची तुम्ही अनुभूती घेतलेली आहे का? This is the prayer that Paul prays for all believers. आणि सर्व विश्वासणाऱ्यांसाठी जणू काय संत पाऊल या प्रार्थनेमध्ये या गोष्टी देवाकडे मागत आहे. Paul prays that we should be strong believers in Christ, not weak ones. संत पावलाची प्रार्थना आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही बलसंपन्न असं विश्वासणारे बनावे, आम्ही दुर्बळ असता कामा नये. He wants us to grow in Christ. संत पावलाची इच्छा आहे आम्ही ख्रिस्तामध्ये वाढत असलेलं असावं. And he wants our spiritual eyes to be open. आणि संत पावलाची प्रार्थना आहे की देवानं आमचे आंतरिक नेत्र उघडावेत आणि आमच्या वतनाची समृद्धी किती आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हे आम्ही जाणून घ्यावं. So that we should know all the inheritance that we have in Christ. ख्रिस्तामध्ये जो वारसा देवपित्यानं आम्हाला देव केलेला आहे तो आम्ही जाणून घ्यावा, समजून घ्यावा. May God help us to really understand these things. आणि या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी देवबाप आमचं सहाय्य करो. And to live according to the truth of these things that Paul is teaching. आणि संत पाऊल ज्या गोष्टी या ठिकाणी आमच्या समोर मांडतो आहे त्यामधील सत्यामध्ये चालण्यासाठी देवबाप आमचं सहाय्य करो. We will continue next week. पुढच्या आठवड्यामध्ये हाच विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत. But let me close in prayer. आपण प्रार्थना करू आणि आजच्या वर्गाची सांगता करूया. Father, we thank you for the riches of your word. प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनामधील ऐश्वर्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Help us to be filled with all the truth of the gospel. सुवार्तेच्या सर्व सत्याने तू आम्हा प्रत्येकाला भर. So that our lives may glorify you. यासाठी की आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे सदैव तुझ्या नावाचं गौरव व्हावं. Continue to speak to us and to teach us the ways of Christ. ख्रिस्ताचे मार्ग आम्हाला तू शिकव आणि त्या मार्गामध्ये तू आम्हाला चालव. All for your glory we pray. सर्व गौरव मान महिमा तुला देऊन ही प्रार्थना आम्ही करतो. In Jesus' name we ask. येशूच्या नावामध्ये. आमेन. Amen. 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 Brother Dongre, thank you so much. Thank you, Pastor. We will God bless you. see you next week. Thank पुढच्या you. आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. बाय बाय. हॅव अ गुड वीक. Thank God you, bless Brother you. Roger. Thank you, Brother Dongre. Thank We you so log much. out and then we log in. Thank Okay. you. God bless. Bye-bye.